सुप्रीम कोर्ट वारंवार हे सांगत आहे की लेजिस्लेटिव्ह मेजॉरिटी म्हणजे विधिमंडळातलं बहुमत हे पक्ष कोणता अधिकृत हे ठरवायला पुरेसं नाही. गेल्या सुनावणीच्या वेळेला पण सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं की आम्ही काही संकेत घालून दिले होते. जेव्हा 11 मेला शिवसेनेच्या प्रकरणामध्ये आम्ही निकाल दिला तेव्हा काही संकेत घालून दिले होते कशा प्रकारे या प्रकरणाचा निकाल लागावा या दृष्टीने. ते संकेत निवडणूक आयोगाने पाळले नाहीत आणि विधिमंडळाने पाळले नाहीत. म्हणजे सुप्रीम कोर्ट वारंवार हे सांगत आहे की लेजिस्लेटिव्ह मेजॉरिटी म्हणजे विधिमंडळातलं बहुमत या एकाच निकषाच्या आधारे तुम्ही कोणता पक्ष खरा हे ठरू शकत नाही. एकूण अजित पवारांच्या बाबतीत म्हणजे खरं तर हा प्रश्न शिवसेनेच्या बाबतीत पण यायला हवा होता, पण शिवसेनेचं प्रकरण अजून सुनावणीला आलेलं नाही आहे. अजित पवारांचं प्रकरण सुनावणीला येत आहे, त्यामुळे अजित पवारांना हे 2-2 फटके बसत आहेत. पहिला फटका घड्याळ या निशाणीबाबत, ते हंगामी आहे सुप्रीम कोर्टाने जाहीर केलं, आणि दुसरा फटका शरद पवारांचा फोटो वापरू नका असं सरळ सरळ सांगणं. अजित पवारांच्या मनात हा प्रश्न आला असेल आता की आपण कशासाठी आलो इथे. आपण आपल्या काकांचा पक्ष हायजॅक केला, त्याच्याबरोबर ईडीमधून वाचण्यासाठी किंवा सीबीआयच्या धाडीपासून वाचण्यासाठी महत्त्वाच्या नेत्यांना आपल्याबरोबर आणलं, आणि आता सुप्रीम कोर्टात आपल्याला हे फटके खावे लागत आहेत. नुसतं सुप्रीम कोर्टात फटके खावे लागतात अशाचा प्रकार नाही. अजित पवारांची चारही बाजूनी कशी कोंडी झाली आहे बघा. एका बाजूला भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदेची शिवसेना त्यांना कोणताही सन्मान देत नाही आहे. अजित पवार आपल्याबरोबर आहेत, ठीक आहे, चांगलं आहे असं देवेंद्र फडणवीस म्हणतायत की हे 3 चाकांचं सरकार आहे, हे त्यांच्या मते हे ट्रिपल इंजिन सरकार आहे. एक फडणवीस, एक एकनाथ शिंदे आणि एक अजित पवार. मात्र मान द्यायच्या वेळेला मात्र अजित पवारांना कोणताही मान नाही. अधिकृत राष्ट्रवादी पक्ष आपण आहोत असं अजित पवार म्हणतात, पण त्यांना 4 जागा मागण्याची हिंमत सुद्धा नाही भाजपकडे. भाजप त्यांना 3 जागा द्यायला तयार आहे, 4थी जागा मिळाली तर नशीब असं अजित पवारांचे सहकारीच सांगतायत. हे लक्षात घ्या. म्हणजे कशा प्रकारे भारतीय जनता पक्षाने विशेषतः अमित शहांनी अजित पवारांचा कचरा केला आहे बघा. तुम्ही अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असाल तर तो आमच्या कृपेने आहात, निवडणूक आयोगाच्या कृपेने आहात, केंद्रातल्या सत्ताधाऱ्यांच्या कृपेने आहात. त्यामुळे आम्ही देतो त्या जागा तुम्ही घ्या आणि गप्प बसा. 3 जागा दिल्या तर 3 जागा लढा, 4 जागा दिल्या तर 4 जागा लढा, त्यापुढे काही मागू नका अशी जणू ताकीदच भारतीय जनता पक्षाने म्हणजे त्यांच्या वरिष्ठ नेत्यांनी अमित शहानी अजित पवारांना दिलेली आहे. आणि एवढे स्पष्ट वक्ते अजित पवार ताड बोलतात, कार्यकर्त्यांना वाटेल ते बोलतात, समाजमधून जाहीरपणे लोकांना दूषणं देतात. तोंडाला काही लगाम नाही अजित पवारांच्या असं म्हटलं जातं, पण ते कामं करतात असंही म्हटलं जातं. कामं काय करतात हे मला माहीत नाही, हा एक वेगळा संशोधनाचा विषय आहे. तो त्यात कधीतरी शिरावं लागेल आणि शोधून काढावं लागेल. अजित पवार नेमकी कामं काय करतात, सरकारी निधीचा कसा वापर करतात, गैरवापर करतात की वापर करतात, हेही शोधून काढावं लागेल. ते असो, मुद्दा असा आहे की अजित पवार असं फटकळ असून त्यांनी तोंडाला चिकटपट्टी लावलेली आहे. अमित शहांच्या समोर, भाजपच्या समोर ते काहीही बोलू शकत नाहीत. ही वस्तुस्थिती आहे. हे आता गेल्या 15 दिवसात सिद्ध झालं आहे. अमित शहांबरोबर चर्चा करायला दिल्लीला त्याची हिंमत सुद्धा अजित पवारांमध्येही नाही आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये नाही. एकनाथ शिंदेच्या बरोबर शिवसेनेच्या 18 पैकी 13 खासदार आले, पण या 13 खासदारांना पुन्हा तिकीट मिळेल याची खात्री एकनाथ शिंदेही देऊ शकत नाहीत. आता या 13 खासदारांपैकी किमान 4 ते 5 जागा या भाजप मागते. उदाहरणार्थ रामटेकची जागा असेल, कोल्हापूरची जागा असेल, अशा 4 ते 5 जागांवर भाजपने दावा सांगितलेला आहे. अमरावतीच्या जागेवर सुद्धा भारतीय जनता पक्षाने दावा सांगितलेला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेचे खासदार नाराज आहेत, अस्वस्थ आहेत. आपली नाराजी ते एकनाथ शिंदेकडे व्यक्त करतायत. तीच गोष्ट अजित पवारांची आहे. अजित पवारांबरोबर जे खासदार आले, खासदार कमीच होते, सुनील तटकरेंसारखा एखादा खासदार, बाकी प्रफुल्ल पटेल राज्यसभेत आहेत, पण जे आमदार आले ते सुद्धा आता अस्वस्थ व्हायला लागलेले आहेत. भारतीय जनता पक्ष अजितदादांना काही किंमत देत नसेल तर आपलं काय होणार हा प्रश्न आता या सर्व आमदारांसमोर आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने, निशाणीच्या म्हणजे ही निशाणी हंगामी आहे, या निर्णयाने या आमदारांना एक मानसिक धक्का सुद्धा बसलेला आहे. त्यामुळे आता अजितदादांबरोबर राहायचं की नाही हा विचार त्यांच्याच पक्षामध्ये बळावत चाललेला आहे. लक्षात घ्या. पुढच्या काही काळामध्ये अजितदादांसोबतचे अनेक आमदार हे पुन्हा एकदा शरद पवारांच्या तंबूकडे वळले तर मला आश्चर्य वाटणार नाही. ऐकून ठेवा. हे अजितदादांची परिस्थिती इतकी वाईट आहे की अजितदादांच्या गोटामध्ये गेलेले अनेक आमदार पुन्हा एकदा शरद पवारांकडे वळले तर मला आश्चर्य वाटणार नाही. याची सुरुवात तर झालेलीच आहे. निलेश लंके
तुम्हाला माहिती आहे निलेश लंके सुरुवातीला अजितदादांबरोबर होते. त्यांच्यासाठी मोठा निधी, सरकारी निधी मंजूर केला अजितदादांनी आमदार म्हणून. निलेश लंके आता शरद पवारांबरोबर गेलेले आहेत आणि ते नगरमधून लोकसभेची निवडणूक लढवतील अशी शक्यता आहे. आजच बीडमधून अजितदादांचे एक महत्त्वाचे कार्यकर्ते बजरंग सोनावणे हे पुन्हा एकदा शरद पवारांच्या गटामध्ये गेलेले आहे. याचा अर्थ असा होतो की अजितदादांबरोबर जे कार्यकर्ते आहेत, जे आमदार आहेत, जे सहकारी आहेत, त्यांना असुरक्षित वाटतं आहे. अजितदादा भाजपपुढे नमलेले आहेत. अजितदादांना भाजप सन्मान देत नाही. मग आपण इथे राहून काय करायचं? किमान आपण जर शरद पवारांबरोबर गेलो तर आपल्याला सन्मान तरी मिळेल, आपल्याला स्वाभिमानाने लढता तरी येईल, असं या कार्यकर्त्यांना वाटत असेल तर नवल नाही. म्हणजे पक्षांतर्गत अजितदादांच्या खूप अस्वस्थता पसरलेली आहे. आज पक्षाध्यक्ष जे आहेत, प्रदेशाध्यक्ष अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे यांना पत्रकार परिषद घेऊन या सगळ्या शंकांचं निराकरण करायची वेळ आली आहे. लक्षात ठेवा. म्हणजे अजितदादांच्या गोटामध्ये किती अस्वस्थता आहे हे तुमच्या लक्षात येईल. आणखी एका बाजूला अजितदादांची कोंडी झाली आहे, ती म्हणजे कुटुंबाच्या पातळीवर. पवार कुटुंब हे शक्तीचा मोठा स्रोत आहे असं म्हटलं जात होतं. पवार कुटुंबामध्ये 100हून अधिक लोक आहेत असं रोहित पवारांनी सांगितलेलं आहे. 100हून अधिक नातेवाईक आहेत आणि हे नातेवाईक सातत्याने एकत्र राहिलेले आहेत. या पवार कुटुंबाचे बोलवते धनी म्हणा किंवा या पवार कुटुंबाचे कुटुंब प्रमुख शरद पवार पहिल्यापासून राहिलेले आहेत. त्यामुळे हे पवार कुटुंब, जे व्यापक पवार कुटुंब आहे, हे शरद पवारांच्या शब्दाबाहेर कधी नव्हतं, कधी नाही. यावेळेला पहिल्यांदाच अजितदादा फुटून भारतीय जनता पक्षाबरोबर गेले. हा शरद पवारांना जसा मोठा धक्का होता तसाच सगळ्या पवार कुटुंबाला सुद्धा धक्का होता, हे लक्षात घ्या. सुरुवातीला पवार कुटुंबातली माणसं फारसं काही बोलली नाहीत, पण आता हळूहळू एक एक जण, राजेंद्र पवार असतील, अजितदादांचे छोटे भाऊ श्रीनिवास पवार असतील, अजितदादांचे इतर नातेवाईक, अजितदादांचे पुतणे असतील, हे बाहेर येऊन आपण कुणाबरोबर आहोत हे सांगू लागलेले आहेत. श्रीनिवास पवार यांनी थेट बारामतीतल्या एका छोट्याशा सभेमध्ये अजितदादांवर टीका केली. आपल्या घरातल्या वयस्कर माणसांना घराबाहेर काढणारा माणूस असं त्यांनी अजितदादांचं वर्णन केलं. म्हणजे पवार कुटुंबामध्ये, व्यापक पवार कुटुंबामध्ये अजितदादांविषयी काय भावना आहे हे श्रीनिवास पवार यांनी व्यक्त केलं. अजितदादांचे दुसरे पुतणे जे आहेत किंवा शरद पवारांचे नातू जे आहेत ते अजितदादांबरोबर आता नाहीत. अजितदादांच्या विरोधात आम्ही प्रचार करणार असं योगेंद्र पवार सुद्धा सांगत आहेत. रोहित पवार तर शरद पवारांबरोबरच आहेत. म्हणजे अख्ख्या पवार कुटुंबामध्ये, व्यापक पवार कुटुंबामध्ये अजितदादांचं कुटुंब, अजितदादा, सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि त्यांचा भाऊ युग पवार, हे 4 जण वेगळे पडलेले आहेत, एकटे पडलेले आहेत असं चित्र आता स्पष्टपणे पुढे येत आहे. याचा अर्थ असा होतो की बारामतीमध्ये आता अजितदादा पवार आपली लढाई एकट्याने लढणार आहेत. पवार कुटुंब त्यांच्याबरोबर असणार नाही. पवार कुटुंब शरद पवारांची साथ देणार आहे. त्यामुळे बारामतीची लढाई सुद्धा अजित पवार जिंकू शकतील का, हा प्रश्न निर्माण झालेला आहे. लक्षात घ्या, अजित पवारांना खूपच मोठा आत्मविश्वास होता, अति आत्मविश्वास होता की कोणत्याही परिस्थितीत आपण बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांना पराभूत करू शकू असं त्यांना वाटत होतं. मात्र आत्ता या क्षणाला, आजच्या दिवशी अजित पवारांचा हा आत्मविश्वास कायम आहे का हे शोधायची वेळ आलेली आहे. कारण बारामतीतलं वातावरण हे झपाट्याने अजितदादांच्या विरोधात जात आहे. लक्षात द्या, अजित पवार हे शरद पवारांमुळे होते आणि आहेत. म्हणजे आता जरी ते भाजपवर गेले, सत्तेच्या मोहापाठी, मुख्यमंत्री पदाच्या मोहापायी भाजपवर गेले, तरी अजितदादा हे शरद पवारांमुळे घडलेले आहेत. बारामतीच्या जनतेला अजितदादांनी शरद पवारांशी असा द्रोह करणं, अशी गद्दारी करणं मान्य नाही. आज बारामतीतल्या जनतेशी बोलल्यावर लक्षात येतं की शरद पवारांविषयी त्यांना कृतज्ञता आहे, शरद पवारांविषयी त्यांना आपुलकी आहे. आणि जर यावेळी सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी जर लढाई होणार असेल तर बारामतीतले जुने लोक तर शरद पवारांबरोबर आहेतच, पण नवी पिढीसुद्धा अजित पवारांबरोबर असेल की नाही याविषयी शंका आहे. कारण अजितदादांचं 4 जणांचं कुटुंब सोडलं तर बाकी सगळे पवार कुटुंबीय हे शरद पवारांच्या बाजूला आहे आणि याचा मोठा परिणाम हा बारामतीच्या निवडणुकीवर होणार आहे. लक्षात घ्या, बारामतीमध्ये जे विधानसभा मतदारसंघ आहेत
ते आपण लक्षात घेतले पाहिजेत. बारामतीमध्ये इंदापूर विधानसभा मतदारसंघ आहे, पुरंदर आहे, दौंड आहे, भोर आहे, त्यानंतर खडकवासला आहे आणि खुद्द बारामती आहे. आता इंदापूरमध्ये अजित पवारांचे स्पर्धक आहेत हे हर्षवर्धन पाटील आता भाजपमध्ये आहेत. हर्षवर्धन पाटील विरुद्ध अजित पवार हा संघर्ष जुना आहे. अगदी अलीकडेच हर्षवर्धन पाटलांनी अजित पवारांविषयी देवेंद्र फडणवीसांकडे जाहीर तक्रार केलेली आहे. ही तक्रार सोशल मीडियामध्ये व्हायरल झालेली आहे. अजित पवारांचे सहकारी, अजित पवारांचे लोक आपल्यावर जाहीरपणे टीका करतात आणि युतीचा धर्म निभावत नाहीत अशी हर्षवर्धन पाटलांनी तक्रार केलेली आहे. त्यामुळे इंदापूरमध्ये या लोकसभेच्या निवडणुकीत अजित पवारांना किती सहकार्य मिळेल ही शंका आहे. पुरंदरमध्ये म्हणजे विशेषतः सासवडमध्ये विजय शिवतारे हे एकनाथ शिंदेबरोबर आहे, शिंदेच्या शिवसेनेमध्ये आहेत, पण त्यांनी सुद्धा काहीच दिवसापूर्वी अजित पवारांवर मोठा हल्ला चढवला. अजित पवार हे उर्मट आहेत, ते कुणाचंही ऐकत नाहीत, मी त्यांचा प्रचार करणार नाही असं सांगितलं. एकनाथ शिंदेनी त्यांना समजावलं, पण तरीसुद्धा त्यांना किती समजलंय हे कळायला मार्ग नाही. विजय शिवतारे अजित पवारांचा प्रचार करतील, त्यांना मदत करतील ही शक्यता दुरापास्त आहे. दौंडमध्ये भाजपचे आमदार आहेत राहुल कुल, त्यानंतर खडकवासल्यामध्ये सुद्धा भाजपचा आमदार आहे. लक्षात घ्या, शरद पवारांनी पुन्हा एक गुगली टाकलाय. अनंतराव थोपटे आणि शरद पवार हा संघर्ष जुना आहे, पण यावेळी शरद पवारांनी अनंतराव थोपटेंना भेट देऊन त्यांचा जो मुलगा संग्राम थोपटे हा आमदार आहे त्यांच्याशी जमवून घेऊन एक नवी खेळी केलेली आहे. त्यामुळे संग्राम थोपटेंशी जमवून घेतल्यामुळे त्या मतदारसंघात सुद्धा शरद पवारांचं पारडं जड होण्याची शक्यता आहे. अजित पवार यांच्याकडे साधनं आहेत, त्यांच्याकडे पैसे आहेत, त्यामुळे त्या जोरावर ते मोठा प्रचार करू शकतात, प्रचाराचा धुरळा उठवू शकतात. पण मूळ बारामतीच्या विधानसभा मतदारसंघामध्ये जनतेला जर अजित पवारांविषयी प्रेम नसेल तर काय होणार हा खरा प्रश्न आहे. आणि हा प्रश्न आता अजित पवारांना सतावू लागलाय हे लक्षात घ्या. सुनेत्रा पवारांची लढाई सोपी नाही. शरद पवार विरुद्ध अजित पवार ही लढाई अजित पवारांना सोपी जाणार नाही. त्यांना वाटत असेल शरद पवार आता वयस्कर झालेले आहेत, फिरू शकत नाहीत, पण शरद पवारांनी गेली 50 वर्ष केलेलं काम, गुडविल त्यांच्या बरोबर आहे हे अजित पवारांनी विसरता कामा नये. त्यामुळे बाकी राष्ट्रवादी काँग्रेसची लढाई, त्याचा संघर्ष जो चालायचा तो सुप्रीम कोर्टापासून चालेल, पण या संघर्षामध्ये बारामती सुद्धा अजित पवारांच्या हातून जाणार का हा खरा प्रश्न आहे. जसा निवडणुकीचा प्रचार पुढे जाईल तसशा अनेक गोष्टी पुढे येतील, अनेक राजकीय खेळ खेळल्या जातील, पण आज जी परिस्थिती आहे त्यानुसार मी तुम्हाला सांगतो, अजित पवारांची चारही बाजूनी कोंडी झालेली आहे. सुप्रीम कोर्टात कोंडी झालेली आहे, स्वतःच्या पक्षात कोंडी झालेली आहे, भाजप त्यांचा अपमान करते, एकनाथ शिंदेना त्यांच्याविषयी विश्वास वाटत नाहीये. त्यामुळे एकनाथ शिंदेचे जे आमदार आहेत, सहकारी आहेत, ते कायम अजित पवारांकडे संशयाने बघतायत. पवार कुटुंब अजित पवारांच्या बाजूला नाहीये आणि बारामतीची जनता सुद्धा आपल्या बाजूला आहे की नाही ही शंका अजित पवारांच्या मनात निर्माण व्हावी अशी परिस्थिती आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस हायजॅक करता करता अजित पवारांच्या हातून बारामती सुद्धा जाणार का हा खरा आपला आजचा प्रश्न आहे. इथेच थांबतो.